किस्सा सांगतो छानसा. एका कार्यक्रमाला मला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं आणि मी माईकवर उभा राहिलो बोलायला आणि मला नेमका किती वेळ आहे हे मी विचारायचं विसरलो. तर मी बाजूला आयोजकांना विचारलं की मला किती वेळ बोलायचं. तर माझा तो आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. त्यातला एक प्रेक्षक उभा राहिला आणि तो म्हणाला की तुम्ही कितीही वेळ बोला, आम्ही मात्र अर्धा तासाने जाणार आहोत. तर अशी बऱ्याच वेळेला गंमत होते. म्हणजे बोलतोय छान पण ते लोकांना आवडत नाही. दुसरं असं आहे की असे अनेक लोक असतात की ते एका मोठ्या पदावर आहेत म्हणा किंवा मोठ्या क्षेत्रामध्ये आहेत आणि त्यांना लोकांशी सारखं कम्युनिकेशन करावं लागतं, पण त्यांना स्टेजवर जायची भीती वाटते. ते माझ्याकडे येतात आणि मला कधी कधी असं म्हणतात की मी ह्या क्षेत्रामध्ये आहे, मी या राजकारणामध्ये आहे, मी ह्याच्यामध्ये आहे, मोठ्या पदावर आहे, पण स्टेजवर आल्यावर भीती वाटते आणि ह्यामुळे मी अनेक संधी गमावून बसलेलो आहे आणि त्यामुळे मला त्याची फार हे वाटते. तो अशा अनेक प्रकारच्या लोकांना आपण ही सर्व्हिस देतो आणि त्यांच्याकडून आपण ते काम करून घेतो. आता प्रशिक्षणानंतरचा बदल जर तुम्ही विचारलात तो प्रामुख्याने असा आहे की आपण त्यांना बेसिक गोष्टींपासून सुरुवात करतो की उभं कसं राहायचं, त्याच्यानंतर संवादामध्ये शब्दांना किती महत्त्व असतं, त्याच्यानंतर तुमच्या बॉडी लँग्वेजला किती महत्त्व असतं आणि आवाजाला किती महत्त्व असतं. मग त्यांना आपण काही प्रॅक्टिकल आणि उदाहरणाच्या माध्यमातून हे पटवून सांगतो आणि हळूहळू त्यांना आत्मविश्वास येतो की बाबा पहिल्यांदा उभा राहायला कसं शिकायचं, त्याच्यानंतर बोलताना आवाजाचा वापर कसा करायचा, तुमचं शरीर कसं बोललं पाहिजे, तुमचा चेहरा कसा बोलला पाहिजे आणि एक एक करत आपण त्यांना भाषणाचा सराव करायला लावतो आणि ते करून घेतो, विविध भाषणाचा सराव. त्यामुळे डेफिनेटली त्यांना स्टेजवर उभं राहून बोलण्याची जी प्रामुख्याने जी भीती असते ती नक्कीच दूर होते, जी पहिला मी असं म्हणेन की ती बेसिक आहे. बरोबर. तर अशा प्रकारे आपण प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांची ती भीती मुळातून काढून टाकतो. अनेकांच्या मनामध्ये अनेक शंका असतात. कुणाला असं वाटतं की माझा आवाज फार छान नाही किंवा मी चांगलं दिसत नाही, असे काही न्यूनगंड पण असतात. तर मग या संदर्भात तुम्ही काय करता? मी असं म्हणेन तसे न्यूनगंड ठेवण्याची काही गरज नाही आणि प्रामुख्याने संभाषणामध्ये हाच एक प्रमुख फॅक्टर असतो. म्हणजे मी असं म्हणेन की लोक काय म्हणतील हाच जास्त विचार असतो. म्हणजे त्याच्यामध्ये माझा आवाज कमी हा एक फार कमी फॅक्टर असतो. पण मला लोक हसतील तर मी असं बऱ्याच जणांना सांगतो की असं काही नाही आहे, तुम्ही तो विचार मनातून काढून टाका. त्याच्यानंतर तुमचं बोलणं एकदम असं प्रभावित असलं पाहिजे का, असं पण नाही. अतिशय सॉफ्टली बोलून सुद्धा आणि तुम्ही तुमचे विचार नीट लोकांपर्यंत पोहोचू शकतात. आपण त्यांना अनेक उदाहरणाच्या माध्यमातून हे पटवून सांगतो. तर मी असं म्हणेन की मुळात माझा आवाज कमी आहे किंवा मी दिसायला छान नाही आहे हा मुद्दा काहीच नाही. असे अनेक आजूबाजूला तुम्ही उदाहरणं पाहत असाल की जे आपण त्यांची कधी निंदाला असतील पण करतो, पण ते देखील आज एका मोठ्या पदावर आहेत आणि त्यांच्याकडे एक मोठं काय म्हणतात ना कर्तृत्व देखील आहे. त्यामुळे हा मनातून विचार काढून टाका. प्रशिक्षणाच्या माध्यमातून डेफिनेटली तुम्ही एकदा भीती घालवली आणि चांगलं बोलता आलं तुम्ही कुठल्याही ठिकाणी तुमचं इम्प्रेशन नक्कीच पडू शकतो. त्याच्यामुळे